चंद्रपूरच्या प्राचीन विठ्ठल मंदिरातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची रथयात्रा काढण्यात आली। 500 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराला प्रति पंढरपूर मानलं जातं। दरवर्षी आषाढी एकादशीला इथं विठ्ठलाची महापूजा होते आणि पौर्णिमेला लाकडाच्या रथातून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला नगर भ्रमण करवलं जातं। विशेष म्हणजे हा रथ हातानं ओढण्याची इथं परंपरा आहे। पंढरपूरला वारीला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना इथं दर्शन केल्यामुळे पंढरपूरला जाण्याचं पुण्य मिळतं, अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे लोक मोठ्या संख्येनं या रथयात्रेला गर्दी करतात। दिंड्या, पताका, भजनी मंडळ, लेझिम पथक यांच्या सुरेख संगमातून ही रथयात्रा जय हरी विठ्ठल चा गजर करत परत मंदिरात येते। हा सोहळा पाहण्यासाठी आज चंद्रपुरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती। हा विठ्ठलाचा रथ 400 नाही 500 वर्षापूर्वीपासूनचा आहे आणि विदर्भामध्ये हे आकर्षण आहे। कारण काय की उत्तर प्रदेशातील लोक पंढरपूरला जाताना जेव्हा त्यांना पौर्णिमेला पोहोचू शकत नव्हते, रस्त्यात थांबताना इथं या चंद्रपूरला थांबायचे, या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचं आणि ही रथयात्रा त्या दिवशी संपन्न व्हायची। विशेषतः या ठिकाणची जी मूर्ती आहे ही मूर्ती विठ्ठलाची ओरिजिनल ही नदीमध्ये सापडलेल्या पाषाणातून तयार केली। ती तयार करताना आधी मारुतीचं रूप करायचं होतं, मारुतीची मूर्ती तयार करायची होती, पण त्या दगडातून यायचं विठ्ठल विठ्ठल आणि अशा रीतीने हे विठ्ठलाची मूर्ती, हे विठ्ठलाचं देवस्थान या ठिकाणी झालं। दरवर्षी 2दा आषाढीला आणि कार्तिकेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि एक छोटस विदर्भातलं छोटस पंढरपूर आहे, यात वाद नाही। आणि मला अत्यंत आनंद होतो की हे जी रथ दिसत आहे सजावट, ही रथ सजावट आधी व्हायची, विठ्ठलाच्या कृपेने व्हायची, पण मला 15 वर्षापूर्वी असं काही मला आणि माझ्या पत्नीला असा काही दृष्टांत झाला, अशी जाणीव झाली की हा रथ सजवण्याकरता आपण पुढे यावं। आणि दोन्ही वर्षी दोन्ही वेळेला हे पौर्णिमेला हा जो रथ सजवला जात आहे तो आमच्या दोघांतर्फे होतो आणि मी माझ्या मरेपर्यंत आणि नंतर सुद्धा हा रथ असा सतत सजवला जाईल याची व्यवस्था करीत आहे।